मॅच असेल प्रत्येक इनिंग साठी 4 षटक, प्रत्येक इनिंगला 4 षटक आपण पाहतोय। ज्या क्रिकेटरकडून क्रिकेट शिकलं पाहिजे, ज्या क्रिकेटरने इतर क्रिकेटर घडवले ते सिनियर प्लेयर वरिष्ठ खेळाडू आपण पाहतोय या मैदानावरती खेळताना दिसतील। टॉस एक्झिबिशन मॅच जरूर आहे, जर शो मॅच असती तर जरूर आपण पाहतोय प्रथमतः बॅटिंग घेतली जाते। इथे देवली कर्जत या संघाने टॉस प्राप्त केला, प्रथम क्षेत्ररक्षण घेतलं। एक्झिबिशन मॅच म्हटली गेली, शो मॅच म्हटली गेली तर प्रथमतः बॅटिंग पाहिजे हा विचार असतो, पण इथे कर्जत संघ फक्त मॅच कडे लक्ष देण्यासाठी मैदानावरती आहे। आपल्या वक्तृत्वाने बोलण्यावरून अनेकांना गारद करणारे महेंद्र सर गोलंदाजी मार्क वरती आहेत। पहिलं षटक पहिला पॉवर प्लेचा गोलंदाज म्हणून महेंद्र सर यांच्याकडे पाहिलं जात आहे। पहिलं षटक घेऊन येतील, पॉवर प्लेचे 6 चेंडू कशा प्रकारे असतील। धाकटी पंढरी कोपलीवरून आलेले फलंदाज 40 प्लसचे हे खेळाडू आपण पाहतो। सलामीची जोडी मैदानावरती आहे, सलामीला जरूर प्लीज एक्स्ट्रा जे आहेत आम्हाला नावं सांगण्यात या ठिकाणी या। ज्यांना जरूर नावं माहिती आहे त्यांनी आमच्या सोबत जॉईन व्हा। पहिलं षटक पहिला गोलंदाज महेंद्र सर गोलंदाजी मार्क वरती सज्ज झाले। पॉवर प्लेचा पहिला चेंडू, पहिला चेंडू अफलातून गोलंदाजी। बरीच वर्ष क्रिकेट पासून दूर असतात, फिटनेस आज यांच्याकडून पाहायचं कशा प्रकारे फिटनेस ठेवायचं। आता आमचं पोहोचलंय 97 वरती। इथे शॉट होता चेंडू, बॅकवर्ड स्क्वेअर मध्ये चेंडू ट्रॅव्हल, दुसऱ्या चेंडू वरती आलाय चौकार। धाकटी पंढरी खोपोली 40 प्लस, विपक्ष कर्जत 40 प्लस। इथे सुरेख फटका अफलातून बॅक टू बॅक दुसरा चौकार। ठोक डीजे। सर अर्थात कर्जत उपशहर प्रमुख यांच्याकडून विनिंग टीमला 1000 रुपयाचं पारितोषिक असेल। सलामीची जोडी आपण पाहतो, सलामीला आहे दीपक आणि नॉन स्ट्राईकला आहे तो गणेश। आज सॉरी थोडस सिनियर प्लेयर नावं घ्यावं लागतंय, पण मी झालो 40 प्लस, या वर्षी 40 वर्ष पूर्ण झाले। तर जरूर सलामीची जोडी आपण पाहतो, गोलंदाज महेंद्र सर। इथे सुरेख फटका लॉंग ऑफ रिदन मध्ये क्षेत्ररक्षण यशवंत राणे कर्जत टेनिस क्रिकेट मधील एक अफलातून फलंदाज। चेंडू परत पोहोचला होता, दरम्यान पाहतोय पुन्हा एकदा 2 धावा या ठिकाणी घेण्यात आल्या। आतापर्यंत पाहिलं गेलं 2 चौकार पाहिलेले, दुहेरी धाव पाहिला गेला, पहिला चेंडू सुद्धा होता। तर नैनेश धिके सुभाष पांढरे सर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना विनंती करतो आपल्या व्यासपीठावरती विराजमान व्हायचे, त्यांचंही या ठिकाणी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत केलं जाईल। इथे विकेट च पतन आपण पाहतो, पहिला षटका आपण या ठिकाणी पाहतोय, फलंदाज बाद झालाय तो धाकटी पंढरी खोपोली संघाचा दीपक। वन डाऊनला सुमित अनेक वर्ष क्रिकेट यांनी खेळलंय। आमचे पाटील काका या ठिकाणी उपस्थित आहे, चंद्रकांत मामा
याही आतापर्यंत उपस्थितांनीच पाहिलं गेलं चंद्रकांत मामा यांच्या बॅटमधून अफलातून षटकार पाहायला गेला. सिनियर प्लेयर आहेत, नवतरुण जे खेळाडू आहेत त्यांनी काहीतरी यांच्याकडून शिकावं. टेम्परमेंट आणि त्यानंतर पाहिलं फिटनेस कसं ठेवायचं. आमच्याकडे बघूच नका, आमचा फिटनेस 97 पार झाले. पुढच्या वेळेपासून ना क्रिकेट मैदानावरती समालोचक आला ना प्रत्येक नियमावर एक नियम लावायचा. आयोजक कमिटीकडे येताना संघ करण्यात आणि प्रवेश फी निश्चित करा आणि येताना प्रॅक्टिस साठी घरची बॅट जशी घेऊन येतात चेंडू पण घेऊन येत जा. सर्व काय आणतो पण प्रॅक्टिस साठी चेंडू काय घेऊन येत जायच नाही आपण. इथे सुरेख फटका. डीपेक्षा कव्हर इजर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो, चेंडू जातो सीमारेषा पार, रसनीतील 4 तर चेंडू झालाय फरार. आलेला आहे सुंदर असा चौकार. नगर परिषदचे विद्यमान नगरसेवक ऍडव्होकेट संकेतजी भासे सर यांचा आपण पाहतोय. मनपूर्वक हार्दिक स्वागत करण्याची तयारी जल्लोष आपण या ठिकाणी करणार आहोत. पुन्हा एकदा साहेब 2024 या स्पर्धेचे त्यांच्या माध्यमातून आहे. केतनजी बामणे असतील, राकेशजी दलवी असतील आणि अकिबजी पाटील असतील यांच्या पाठीमागे खऱ्या अर्थाने भक्कम पाठीराखा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे. नेहमीच प्रत्येक खेळाडूला नेहमीच पुरस्कृत करतात, त्यांना प्रत्येकाने साथ देतात. कोरोना योद्धा म्हणून कर्जत नगरीमध्ये एक उभरता सितारा ज्याच्याकडे पाहिलं गेलं होतं ते म्हणजे संकेतजी भासे. थोड्याच वेळात आगमन होईल आणि त्यांचं करूया या जंगी स्वागत या आमदार चषक 2024 मध्ये. डॉक्टर दे दुसरं षटक ज्याने एक कर्जत टेनिस क्रिकेटला उभारणी दिली, कर्जत टेनिस क्रिकेट पुढे घेऊन गेला. सर्वांचा लाडका दादा फलंदाज बालादादा धनवी. आज दीपकजी राणे, यशवंतजी राणे आपण पाहतोय या मैदानावरती खेळताना दिसतात. त्यांच्या सोबत आपण पाहतोय बालादादा. गोलंदाजी मार्ग वरती सज्ज झाले. पहिला चेंडू पंचाच्या डाव्या साईडने हलक्या हाताने कट केले. नजाकत देखना टेम्परमेंट पाहिलं गेलं. डिवेक्षा कव्हर इजर मध्ये शतरक्षण या ठिकाणी केलं जात आहे. 2 धावा या ठिकाणी पूर्ण केली जातात आणि 2 धाव्याने आपण पाहतो धावसंख्या स्कोर कार्ड साहिल 16 या आकड्यावरती. आमच्या संदीप सरांनी सांगितलं वयाच्या 16व्या वर्षी विश्वरत्न भारत रत्न सचिन रमेश तेंडुलकर सर त्याची कीर्ती, त्यांची कार्यकीर्ती अशा प्रकारे संदीप बोरोडे सरांनी जरूर सांगितलं. या दरम्यान पाहतो डिपेक्षा कव्हर इजर मध्ये आणखी सुंदर फटका. 1 धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते. एका धाव्यावरती समाधान मानावं लागेल. एका धाव्याने स्कोर कार्ड अग्रेसर होतोय, जाऊन पोहोचलाय. तुम्हा आम्हा सर्वांचा लाडका आकडा हम 7 1 7 17. आज 17चा गणित जरूर सांगेल तुम्हाला हिरे साहेब. 17 म्हणजे काय, पूर्वीच्या काळात युट्यूब नव्हतं, काही नव्हतं. 3-4 मैदान असतील. जरूर या चेंडू नंतर जरूर तुम्हाला सांगूया आपण. या ठिकाणी आपण पाहतोय कर्जत टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय अभिषेकजी गायकर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. यांना विनंती आहे की आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत. त्याच समयात आमचे नैनेशजी दिघे आणि सुहाजी वांजले सरांना सुद्धा विनंती आहे की आपण सुद्धा मंचावरती यायचंय. आपलं सुद्धा स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. आदरणीय प्रकाशजी यादव आणि प्रकाश बाळा पवार यांना विनंती आहे की आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय. प्रकाशजी यादव आणि आदरणीय बाळा पवार
त्यांना विनंती आहे की आपण मंचावरती या, आपलं सुद्धा स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. स्कोर कार्ड 23. इथे शॉर्ट पिच चेंडूचा भरपूर समाचार. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर रिजन मध्ये सीमारेषा पार. वरती स्कोर कार्ड 28 या आकड्यावरती पहिलं वर्ल्ड कप 1983 ला भारतीय संघाने विजय प्राप्त केला आणि त्यानंतर 28 वर्ष लागले होते दुसरा वर्ल्ड कप साठी. चांगला चेंडू आपण पाहतोय, तिसरं षटक आहे आणि पहिला चेंडू आपण पाहतो निर्धाव. गोलंदाजी मार्क वरती दिनेश कडू सर आपण पाहतोय. चांगले गोलंदाज आहेत. जर दिनेश कडू सरांना पाहिलं गेलं तर हे उजव्या हाताचे सौरव गांगुली आहेत. त्याच पद्धतीने ऍक्शन आपण पाहतो. सौरव गांगुली दादा लेफ्ट हँड गोलंदाज होते, हे राईट हँड गोलंदाज आहेत. डायरेक्ट हिट झालं, त्याचा मोबदला दुसऱ्या धावेमध्ये आपण पाहिलं गेलं 2 धावा अग्रेसर होतो. धावसंख्या स्कोर कार्ड तो थोडस स्कोर कार्ड मध्ये आपण पाठीमागे जाऊया. 1 धाव एक्स्ट्रा या ठिकाणी आली होती, त्यामुळे 29 धावा आहेत. थोडं 1 धाव एक्स्ट्रा काउंट झाली होती. सुरेख चेंडू शो मॅच साठी आपण पाहतोय. ऑफिशियल्स आम्ही पाहतो ठाकूर सर आणि डीके कडव सर आपण पाहतोय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार पंचाच्या डाव्या साईडने. कडू सर यांच्या गोलंदाजी वरती चढवला जातोय. चेंडू जातो आउट ऑफ पार्क. सिक्सर येणारा महत्वपूर्ण षटकार ठोकली. का 40+ पार झाले. अफलातून फटकेबाजी आपण या ठिकाणी पाहतोय. फिटनेस डेली प्रॅक्टिस खूप गरजेची आहे. गोलंदाज पंताच्या डाव्या साईडने पंताला क्रॉस करून पुन्हा एकदा सरळ रेषेत चेंडू उचलण्याचा प्रयत्न थोडा वाईडिश झाला. त्यापेक्षा कव्हर रिझन मध्ये आपण पाहायला गेलं, सॉरी वाईडिश लॉंग ऑन रिझन मध्ये बालादा धनवी त्या ठिकाणी होते आणि त्यांच्या हातातून कोणताही झेल सुटणं हे अवघड असतं. इथे सुरेख झेल फलंदाज बाद झटका दिला गेलाय. टाकते पंढरी खोपोली या संघाला. आणि याच्यामध्ये कसं असतं मध्ये हिरे साहेब, फलंदाज धावा मारला तरी ते टाळ्या वाजवतील आणि विकेट पडला तरी टाळ्या वाजवतील, कारण येणाऱ्या नवीन खेळाडूला तिथे संधी भेटेल. धावा पण यायला पाहिजे तर फलंदाज बाद पण व्हायला पाहिजे. 40+ एकच आहे आणि 40+च्या ज्या स्पर्धा असतात ना, खऱ्या अर्थाने स्पर्धेमध्ये जा तुम्ही एकदा पहा, फुल एन्जॉय असतो.
यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होतंय. अगदी ज्यांच्या शुभ हस्ते काल या स्पर्धेचं उद्घाटन आपण अनुभवलं आणि इतर मान्यवर सुद्धा या ठिकाणी उपस्थित होत आहेत. अगदी आपण पाहतोय कालच्या दिवसापासून या व्यक्तिमत्वाची वाट या मंचावरती आपण अनुभवत होतं. खरं म्हणायला गेलं तर या स्पर्धेसाठी बहुमूल्य वेळ त्यांनी जरूर दिलाय आणि अगदी मी तर म्हणेल ज्या प्रेक्षक वर्गाला ही गरज होती मैदानावरती ती गरज त्यांनी पूर्णत्वाला नेली. अगदी त्यांच्याकडे आपण जाणार आहोत. एक्झिबिशन मॅच आगे मी विनंती करेल आदरणीय संकेतजी भासे यांना की आपण मंचावरती स्थानपन्न व्हायचंय. त्यासमेत नदीमभाई खान इतर मान्यवर उपस्थित झालेत. अगदी आपण पाहतोय सर्वांना विनंती आपण मंचावरती स्थानपन्न व्हायचंय. पुन्हा एकदा साहेबच आमदार चषक 2024 आपण अनुभवतोय आणि या 2024च्या मॅचेस मध्ये जर तुम्ही विचार करायला गेला तर आता चालू असलेली मॅच आपण अनुभवतोय 40+ एक शो मॅच एक्झिबिशन मॅच सध्या या पुन्हा एकदा साहेबच आमदार चषक 2024 ची आपण अनुभवतोय. आणि एकीकडे आहे कर्जत 40+ आणि त्याच्या विरोधात धाकटी पंढरी 40+ दरम्यान डीजे तुम्हाला एक संधी जरूर देईल. होऊन जाऊ त्या गाण्याच्या या ध्वनी लहरी. क्रीडा रसिकांपर्यंत माहिती पोहोचवणं फार गरजेचं आहे. एकीकडे जर तुम्ही पाहायला गेला ना मॅचेस फार चालू आहेत. अगदी झंझावत चालू आहे शिवसेनेच्या माध्यमातून. परंतु या स्पर्धांसाठी अनेक स्पर्धांसाठी म्हणा परंतु आता सध्या आपली स्पर्धा चालू आहे. या स्पर्धांसाठी ललित मंडप डेकोरेटर ज्यांनी हे मंडप सजवलाय अगदी या ठिकाणी फार चांगली त्यांच्या माध्यमातून एक सजावट पाहायला मिळते. आणि कालचा क्षण त्यांच्यावरती एक कालाचा घाला जरूर आला होता जिथे ललित सरांच्या त्या गोडाऊनला आग लागली होती आणि अशा परिस्थितीत मला वाटते दिनेश कडू साहेबांना तो कॉल आला होता आणि इमिजिएटली अगदी काही 5 मिनिटांच्या अवधीमध्ये आपली फायर ब्रिगेडची गाडी तिथपर्यंत पोहोचली आणि तो होणारा विपरीत अनर्थ टळला. आणि खरं म्हणायला गेलं ना तर इथे ज्या फायरमॅनचं आपण कौतुक करणार आहोत या फायरमॅनचं खरोखर कौतुक करावं लागेल. कारण जीवावर बेतून सगळ्या गोष्टी करणं तितकं सोपं नसतं. परंतु ही नोकरी काय असते ते मात्र आज या मंचावरती जरूर या सन्मानाच्या वेळी तुम्हाला आठवेल. मी विनंती करेल ज्या फायरमॅननी ही आग आटोक्यात आणली ते प्रदीपजी हिरे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी जोरदार टाळ्यांमध्ये सर्व क्रीडा रसिकांना मान्यवरांना विनंती करेल की आपण टाळ्यांच्या गजरात या व्यक्तिमत्वाचं स्वागत करायचं आहे. अगदी मी म्हणेल क्रिकेटची स्पर्धा आहे परंतु अशा व्यक्तिमत्वांचा सन्मान या व्यासपीठावरती होणं गरजेचं आहे की ज्यांनी फार मोठं धाडस काल दाखवलं आणि अगदी काही मिनिटातच ही आग आटोक्यात आणली. आणि खरं म्हणायला गेलं तर ही आग आटोक्यात आणली नसती तर पुढचं सांगून टाकतो की खऱ्या अर्थाने ललित सरांनी ते शब्द सुद्धा वापरले की मी अगदी रस्त्यावरती आलो असतो. आणि तसाच प्रकार त्यांनी काल आम्हाला सांगितला. दिनेश सरांनी माहिती आमच्यापर्यंत जरूर पोहोचवली आणि हा सन्मान या मंचावरती केला जातोय. अगदी तुमच्या या कार्याला प्रदीप हिरे सर आमच्याकडून सॅल्यूट असेल. आणि वळूया आपण मॅच कडे. राहुलजी गायकवाड साहेब या ठिकाणी उपस्थित झाले त्यांना विनंती करतो या आपण व्यासपीठावरती आपलं मनापासून हार्दिक स्वागत. संदीप सर म्हटलं गेलं ही मॅच म्हटली गेली ही स्पर्धा म्हटली गेली ही स्पर्धा सहजरित्या उभी राहिली नाहीये. या स्पर्धा आपण पाहिलं गेलं या स्पर्धेचे जे 3 हिरो आहेत खऱ्या अर्थानं पाहिलं अकिबजी पाटील शिवसेना शहर अल्पसंख्याक प्रमुख त्याचबरोबर राकेशजी दलवी विभाग प्रमुख आणि त्याचबरोबर केतनजी बामणे विभाग प्रमुख या तिघांच्या वरती असलेला जीव आणि खऱ्या अर्थाने
तिघे म्हटलं गेलं तर संकेतजी बासे साहेब यांचे कट्टर निकटवर्ती आहेत. त्यांच्या सोबत त्यांच्या खांद्याला खांदा लावण्यासाठी आणि खऱ्या अर्थाने हा शिवसेना पक्ष वाढवण्यासाठी आपण पाहतोय खूप महत्वपूर्ण कार्य हे तिघे करत असतात. आमदार साहेबांना आणि त्यांच्या पक्षाला पुढे नेण्यासाठी हे तिघे पुढे सरसवलेत आणि खऱ्या अर्थाने संकेत दादा या मैदानावरती या स्पर्धेसाठी हे तिघांचं खूप मोठं सहकार्य आपण पाहतोय. खूप मोठं कार्य करण्यासाठी वेळ अवधी लागतोय पण कमी वेळात या तीन हिरोने या तीन मास्टरने घडवलेला हा इतिहास आहे. म्हणून या मैदानावरती रंगला जातोय. पुन्हा एकदा एक सुंदर चषक त्या चषकाचं नाव ठेवलंय पुन्हा एकदा साहेबच 2024 आमदार ट्रॉफी 2024 हे पर्व आपण या ठिकाणी पाहतोय. केलं जाते अगदी या स्पर्धांसाठी ज्यांच्या माध्यमातून पारितोषिक देण्यात आलेली आहेत अर्थात संदीपजी गायकवाड सरांनी फार चांगलं वक्तव्य केलं परंतु या मंचावरती जरूर जाऊया. मी थेट मॅच मध्यंतरापर्यंत जरूर आले. हॅलो अगदी येस येस डीजे मास्टर थोडा मॉनिटरचा इको कमी करा मॉनिटरचा. अगदी मी काही चर्चा जरूर करणार नाही परंतु आज आपण पाहतोय या ठिकाणी पुन्हा एकदा साहेबच 2024 आमदार चषक 2024 आपण पाहतोय. भव्य डे नाईट क्रिकेटचा स्पर्धेचं आयोजन आहे. खरं म्हणायला गेलं ना तर संकेत सर तुमच्याकडे मी जरूर जाणार आहे परंतु आज बऱ्याच ठिकाणी आम्ही पाहतो अनेक कार्य होतात. युवा नेतृत्व पिढी घडते सुद्धा आणि आमदार साहेबांच्या माध्यमातून ती घडली जाते याचा आम्हाला सुद्धा सार्थ अभिमान आहे या व्यासपीठावर. परंतु एक जरूर तुमच्याकडे निदर्शनास आणून देईल. आज या स्पर्धेच्या दरम्यान अगदी कमी कालावधीमध्ये या स्पर्धेला उंची नेण्याचं कार्य ज्यांच्या माध्यमातून केलं जरूर आपण त्यांच्यावरती विश्वास टाकतो. तो विश्वास त्यांनी सार्थ ठरवलाय माझ्या मते तरी. कारण अगदी तुमच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याचं जो समाजसेवेचं जे ध्येय आहे ते आपण या ठिकाणी पाहतोय आणि या समाजसेवेच्या ध्येयातून जर तुम्ही पाहायला गेला तर अगदी या त्रिमूर्तींनी उंची गाठली आपल्या समाज कार्याची. युवा पिढी आहे खरं म्हणायला गेलं तर अगदी दैवली विभाग प्रमुख केतन बामणे त्याचनंतर मुद्रे विभाग प्रमुख राकेशजी दळवे आणि एकीकडे पाहायला गेलं तर कर्जत शहर अल्पसंख्याक आमचे आकिब पटेल सर. अगदी या तिघांनी जे कार्य केलंय ते फार मोलाचं आहे आणि नवतरुणांना संधी उपलब्ध करून देण्याचा जो मानस आहे त्यांचा त्या कार्याकडे जाऊ मी बोलण्यापेक्षा मी नक्कीच म्हणेल की तुम्ही या त्रिमूर्तींबद्दल काय सांगाल. नक्कीच नक्कीच बोराडे साहेब आमदार चषक 2024 ही शृंखला काल आपले सन्माननीय मनोहरदादा थोरवे आणि संपूर्ण आमच्या कर्जत शहराच्या टीमच्या वतीने या ग्राउंडवरती उद्घाटन झालं आणि त्या क्रीडा पूर्ण खेळाला सुरुवात झाली. आमदार चषक ही संकल्पना दरवर्षी कर्जत तालुक्यामध्ये राबवली जाते परंतु कर्जत शहरामध्ये पहिल्यांदा ह्या त्रिमूर्तींनी ही आमदार चषक संकल्पना राबवली. मी तिघांचेही मनापासून आभार व्यक्त करतो. आमचा आकिब असेल केतन असेल आणि राकेश दळवी असेल या तिघांनी प्रचंड मेहनत करून एवढ्या अवाढव्य जो काही इथे आपल्या पुढे ग्राउंड सजवलेला आहे हे खरंच कौतुकास्पद बाब आहे. कर्जत शहरातील नव्याने आम्ही शिवसेना परिवाराची सुरुवात करत असताना हे सर्व जुने शिलेदार त्यासोबत नवीन आलेले शिलेदार इथे नदीमबाई खान बसलेत आमचा दिनेश कडू आहे मोहनदादा आहे वैभव आहे आमचा सर्वच टीम हर्षदादा आहे आमचा विशाल आहे सर्वच आमची टीम दादू आहे. आमची पूर्ण कर्जत शहरामध्ये असलेली ही युवा टीम
आणि हे कर्जत शहराच्या विकासासाठी सज्ज आहे. म्हणजे क्रिकेट असू दे, नाहीतर कर्जत शहरातील विकासाच्या गोष्टी असू दे, नाहीतर लोकांच्या अडीअडचणी असू दे, यामध्ये कर्जत शहराची शिवसेना कुठेही कमी नाही आणि यापुढेही कमी पडणार नाही असा शब्द मी कर्जत शहराच्या वतीने या ठिकाणी देतो. आणि या आयोजनाच्या बाबतीमध्ये खूप सारं कौतुक करतो आणि हे सामन्यांना मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. येस, धन्यवाद संकेत सर. अगदी त्रिमूर्तींनी जे कार्य केलंय ना ते फार मोलाचं आहे. अगदी मी म्हटलं की नवनवीन खेळाडूंना संधी निर्माण करून देण्याचं कार्य आहे. अगदी या स्पर्धेसाठी रोख रकमेचं पारितोषिक जे देण्यात आलेलं आहे ते आमचे आदरणीय कर्जत नगर परिषदेचे विद्यमान नगरसेवक ॲडव्होकेट संकेतजी बासे यांच्याकडून त्याच समेत सेकंड प्राइज रोख रकमेचं देण्यात आलेलं आहे. ते अर्थातच कर्जत शहर संघटक आदरणीय नदीमभाई खान यांच्याकडून तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक जे देण्यात आलेलं आहे ते आदरणीय जयेंद्रदत्त देशमुख आणि आदरणीय संदीपजी भोईर यांच्याकडून. त्याचनंतर चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक देण्यात आलेलं आहे ते कर्जत उपशहर प्रमुख वैभवजी सुरावकर यांच्याकडून. पाचव्या क्रमांकाचं पारितोषिक देण्यात आलेलं आहे ते सिद्धेश दादा खानविलकर यांच्याकडून. त्यानंतर LED TV, त्यानंतर मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, बेस्ट कीपर, बेस्ट फिल्डर यांच्यासाठी कूलर आणि जे टीव्हीची पारितोषिकं आहेत ते अनुप दादा साबळे यांच्याकडून देण्यात आलेले आहेत. त्यानंतर शेवटच्या रजनीमध्ये या ठिकाणी कर्जतकरांकडे एक खास आकर्षण पाहायला मिळणार आहे. अर्थातच गोट्या अंपायर, आणि या गोट्या अंपायरला इन्व्हाइट केलंय ते अर्थातच केतन दादा मोदले यांच्या वतीने. त्यानंतर पहिल्या ते पाचव्या क्रमांकापर्यंत ज्या चमचमत्या ज्या ट्रॉफीज आहेत या ट्रॉफीज देण्यात आलेले आहेत ते मात्र रोहित शेठ ओसवाल यांच्याकडून. आणि खरं म्हणायला गेलं ना या स्पर्धेसाठी जे बॉल पुरवलेत ते सनी चव्हाण यांच्याकडून. आणि खास करून एका व्यक्तिमत्वाचं जरूर संकेत सर या ठिकाणी कौतुक कराल, ज्यांनी स्पर्धा घर बसल्या प्रत्येकाच्या हृदयापर्यंत, प्रत्येक स्त्रीच्या दारापर्यंत, टीव्ही पर्यंत नेऊन ठेवले. ते आमचे उद्योजक जगतातले अर्थातच संकेतदादा भासे यांचे छोटे मामाश्री आहेत. अर्थातच पप्पू शेठ तुर्वे यांच्याकडून या स्पर्धेला YouTube प्रदान करण्यात आलेले आहे. त्यांच्या वतीने आणि या सर्व आयोजकांच्या वतीने या सर्व दात्यांचे मात्र या ठिकाणी आभार व्यक्त करतो. असंच सहकार्य तुमचं आमच्या माध्यमातून राहू द्या आणि वळूया मॅच कडे जिथे जोडले जातील. योगेश नंतर आपण थोड्या वेळाने अगदी मॅच कडे जरा जाऊया. दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय आदरणीय राहुलजी गायकवाड उपस्थित आहेत, त्यांना सन्मानित करण्याची विनंती. अगदी आणि या व्यासपीठावरती जो या त्रिमूर्तींचा मित्र परिवार उपस्थित राहिला आहे त्यांचे सुद्धा मनाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करूया. आरतीत गायकवाड सर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करेल आमचे संकेत सरांना की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. अगदी आपण पाहतोय ही स्पर्धा फार उंची गाठताना दिसून येते. चांगले स्ट्रोक यावेळी पाहायला मिळत आहेत. अगदी बॅटल रंगलाय मैदानात. तत्पूर्वी टॉस साठी इन्व्हाइट करूया. एक्सेल आणि त्याच्या विरोधात पळसदरी टीम. टॉस साठी या प्लीज. एक्सेल आणि पळसदरी टीम. चला दोन्ही टीमचे कॅप्टन त्वरित या टॉस साठी. विलंब करू नका. सेकंड इनिंग चालू आहे एक्झिबिशन मॅच ची. आणखीन एक चांगला फटका हा देखील जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आमचे पंच सांगतायत की हा षटकार आलाय. 64 धावांचा पाठलाग मैदानामध्ये चालू आहे. पहिलं षटक इथे प्रगती पथावरती आहे. अगदी नदीमभाई तुम्ही थोडस मी म्हणेल चौकार या 4 धावा येतील. नदीमभाई अगोदर एक मॅच जरूर झाली जिथे मात्र पराभवाची चव जरूर चाकायला लागली. खरं म्हणायला गेलं तर कर्जत बाजारपेठ आणि दैवली दरम्यान मॅच होती. त्या संघाला उभं केलं होतं. मला अजूनही आठवत आहे की खऱ्या अर्थाने कर्जत बाजारपेठेला उभं करण्याचं जे कार्य जर असेल तर नदीमभाईंचं आहे. अगदी त्या खेळाडूंना घेऊन कुठेही टीम ते पॅक करायचे. मला फार चांगला 7-8 वर्षापूर्वींचा तो अनुभव आहे. आणि बळे त्यावेळी तर मला वाटते
संकेत असेल, नंतर मग सिद्धेश असेल, बरेच जण आहेत, त्यांना सुद्धा माहिती आहे की त्यावेळी बॅट धरणं काय असतं आणि क्रिकेट खेळणं काय असतं. हा अनुभव त्यांनी अनुभवला. थोडीशी लेट झाले असो, परंतु पुन्हा एकदा या स्पर्धेदरम्यान तुमचं सहर्ष स्वागत असेल. अगदी चला संकेत सर, नदीमबाई गुड न्यूज देऊन टाकतो. अगदी गुड न्यूज येते आमच्यापर्यंत. आयोजक त्रिमूर्ती काही साधे सुधे नाहीयेत, त्यांच्या मेहनतीचं फल जरूर त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. अगदी गुड न्यूज आहे तमाम कर्जतकरांसाठी. पुढच्या वर्षी बिग फाईट बॅटल सुद्धा पाहायला मिळतील, अनेक त्याच्यात व्यूहरचना असतील. परंतु आता सांगून देतो, सध्या ही स्पर्धा 1 लाखाच्या स्वरूपातली आहे. पुढच्या वर्षी याच मैदानावरती तितक्याच दिमाखाने, तितक्याच जोमाने ही स्पर्धा 2 लाखाच्या स्वरूपात तुम्हाला पाहायला मिळेल. जरा त्रिमूर्तीसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. अगदी केतन बामणे असतील, राकेश दळवी असतील, मग आकिब पटेल असतील, सगळ्यांच्या मनाच्या पासून स्वागत करतो. खास करून तर आम्ही तर केलंच पाहिजे, कारण आणि खरं म्हणायला गेलं ना तर राकेश दळवी ही जी त्रिमूर्ती खऱ्या अर्थाने जी अनाउन्समेंट आता करायला लावली मला, परंतु पुन्हा एकदा प्रेक्षक वर्गाला जरूर सांगेल की सध्या तरी पाहायला गेलं तर या त्रिमूर्तींच्या वरती जो हात आहे ना खरा, तो आमच्या संकेत सरांचा आहे. आणि त्यांनी सांगितलं यांनी फक्त शब्द टाकावा आणि तो त्यांनी पदरात झेलावा, अशी परिस्थिती आहे. आणि खऱ्या अर्थाने तो पूर्ण करतातच, ही मात्र संकल्पना आहे. आणि खऱ्या अर्थाने जर पाहायला गेलं ना कॉमेंट्री कमी होते, परंतु मी जरूर जाईल. अगदी फार मला माहिती आहे की संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून एक संघर्ष जरूर चालू होता, आणि तो संघर्ष होता धर्मवीर संभाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा उभारणं. मला स्वतः त्या कमिटीमध्ये मी होतो, मला माहिती आहे. त्याच्यानंतर त्या संकल्पनेला एक मूर्त स्वरूप साजरं केलं ते आदरणीय संकेतजी भासे. शिवसृष्टीचं एक संकल्पना त्यांनी मांडली आणि आमदार साहेबांच्या निधीमार्फत मात्र या सगळ्या शिवसृष्टीला त्यांनी कर्जतमध्ये पुन्हा एकदा जिवंत केलं. आणि अगदी मला वाटते आता ज्या ठिकाणी खऱ्या अर्थाने पंढरपूर वरून विठुराया आपल्या कर्जत मध्ये आलेत, 50 फुटी मूर्त आपण पाहतोय कर्जत मध्ये दाखल झाली. आणि त्याच्या दरम्यान आता थोड्या दिवसातच अगदी ब्रिजचं काम झाल्या मला वाटते त्या ठिकाणी त्या परिसरात उल्हास नदीच्या त्या तीरावरती आपल्याला बोटिंग पाहायला मिळणार आहे. म्हणजे इतकं सुंदर कर्जत निर्माण करण्याचं कार्य जर कुणी केलं असेल तर संकेतजी भासे असतील. आणि त्यांच्या समवेत पाहायला गेलं तर आमदार साहेबांची त्यांना असलेली साथ आहे. म्हणून आम्ही या स्पर्धेचं स्लोगन या त्रिमूर्तीच्या माध्यमातून ठेवला गेलाय की पुन्हा एकदा 2024 साहेबच. चोवीस 3 चेंडू 24 धावा. अगदी थोडीशी माहिती जरूर आमच्यापर्यंत येते. अगदी राम मंदिराचा राम मूर्ती अर्थातच दैवलीच्या त्या घाटावरती राम मूर्तीची सुद्धा प्रतिष्ठापना होणार आहे. आणि ती संकल्पना सुद्धा आदरणीय संकेतजी भासे यांची आहे. खरं म्हणायला गेलं तर कौतुक करावं लागेल, इतक्या वयात इतकं मोठं कार्य त्यांच्या माध्यमातून केलं जात आहे अफलातून. आणि खरोखर कमालीचं समाजकार्य आहे. खरं म्हणायला गेलं ना तर एक आमदार साहेबांची साथ आणि त्याच्यात संकेत भासे यांचा असलेला कार्याचा आढावा या मंचावरती जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण व्यासपीठावरती याल. अर्थातच एकीकडे आपण पाहतो एक्सेल टीमचे कॅप्टन संगम बोराडे आणि त्याच्या विरोधात पलसदरी टीमचे कॅप्टन अगदी कर्जत पार लखलखीत पाहायला मिळतं. जेव्हा 4 पटा सोडला ना की असं वाटतं की कुठे चौपाटीवरती आपण फिरायला आलो की काय वाटतं. कारण आता ही पाटी झलकते ना, अर्थातच ती आपण पाहतो तिचं उद्घाटन सुद्धा आमदार साहेबांच्या वतीने करण्यात आलं. कर्जतचं प्रवेशद्वार म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात आहे. अर्थातच तीर्थरूप नानासाहेब धर्माधिकारी यांच्या नावाने ते प्रवेशद्वार आपल्याला पाहायला मिळते. मी विनंती करेल संकेतजी भासे यांना की आपल्या शुभास्ते टॉस करायचा आहे. पलसदरी टीम आणि त्याच्या विरोधात एकीकडे आपण पाहतो एक्सेल टीम. चला कॉल आहे एक्सेल टीमचा. आला होता टेल, आलाय टेल.
टेल आहे. संगम तुमच्याकडे जाईल आपण आपला निर्णय. फील्ड फर्स्ट. अर्थातच फील्ड फर्स्ट आहे, परंतु संगम तुमच्याकडे जरूर येईल. अर्थातच फिल्डिंग येण्याचं कारण काय? चेसिंगला बॉलर खूप चांगले आहेत सध्या आमच्याकडे, बॅट्समनही खूप चांगले आहेत. त्यामुळे आम्ही चेसिंगला बॅटिंग लाईनवरती खूप भरोसा ठेवू शकतो. त्यामुळे आम्हाला बॅटिंग लाईनवरती जास्त भरोसा असल्यामुळे आम्ही चेसिंग खेळू शकतो. वेल समोर अनुभवी संघ आहे पलसदरी टीम. आता मात्र फिल्डिंग स्वीकारले. महत्वाचे दोन गोलंदाज कौशल आणि कुणाल. वेल त्याच्यानंतर आपण जाऊया पलसदरी टीमच्या कॅप्टन कडे. अर्थातच टॉस गमावलाय. जर टॉस जिंकला असता तर आपला निर्णय. बॅटिंगच घेतली असते आम्ही, आमचा निर्णय तोच होता बॅटिंग घ्यायचा. अर्थातच बॅटिंग घेतली असती म्हणजे जे पाहिजे होतं ते तुमच्या वाट्याला जरूर आलंय. परंतु आता बॅटिंग लाईन साकारताना एक्सेलच्या विरोधात धावा रचायचे आहेत. कितपत धावा मारणार? 40+ ट्राय करू आम्ही. फायटिंग टोटल ट्राय करू. वेल 40+ फायटिंग टोटल उभारण्याचा प्रयत्न करणार. दोघांनाही शुभेच्छा असतील या पुढील सामन्यासाठी. वेल प्लेड. मान्यवर विनंती आपण असंच जायचंय. जाऊया मॅच कडे. डायरेक्ट हिट झाली आहे. बॅकअपला खऱ्या अर्थाने अगदी उशिराने आलेत. आणखीन एक धाव इथे ऍड होईल. लेग बाईकच्या स्वरूपामध्ये खऱ्या अर्थाने या धाव फलकावरती जोडल्या जातील आणि धाव फलक आता जाऊन पोहोचलाय ते 30 वरती. हॅलो, या मॅच मध्ये जो विजय होईल त्याला आमचे कर्जत उपशहर प्रमुख वैभवजी सुरावकर यांच्याकडून तब्बल 1000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. सुरेख रन इन द बिटवीन विकेट मैदानावरती पाहायला मिळते. अगदी 40+ चे सर्व खेळाडू, परंतु अगदी युवकांना लाजवेल असा खेळ मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. 64 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत संघ जाऊन पोहोचलाय तो 32 वरती. दरम्यान एक्सेल टीम साठी तेजस बडेकर यांच्याकडून शुभेच्छा आल्यात. एक्सेल टीम या शुभेच्छांचा स्वीकार करायचा आहे. तेहतीस जावा धावफलकावरती 64चा पाठलाग करायचा आहे. दीपक आलेत गोलंदाजीसाठी. समोर आपण पाहतोय बाळादादा दंडवी यांना. आडव्या बॅटमधून मोठा फटका केलायचा होता. मिस टायमिंग आहे, परंतु इथे मिळेल फक्त एक सिंगल आणि या सिंगलने आता धावफलक जाऊन पोहोचतंय ते 34 या धावसंख्येवरती. अजूनही 8 चेंडू आणि 30 धाब्यांची गरज आहे. सलामीची जोड साखली अजूनही मैदानावरती खेळ करतीये आणि इथून जर पाहायला गेलं तर टार्गेट फार मोठं होतं आणि या टार्गेटचा पाठलाग करायचा होता. मोठे फटके येणं खूप गरजेचं होतं. मध्ये चांगली गोलंदाजी खऱ्या अर्थाने दीपक यांच्याकडून. भरपूर सारा क्रिकेटचा अनुभव. हा फटका चांगला आहे. स्कोअर ऑफ द विकेट. चेंडू चाललाय एक टप्प्या अखेर बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. यशवंत राणे यांच्या बॅट मधून हा चौकार. सहा चेंडू 26 धाब्यांची गरज असेल अजूनही. पहिला लोअर फुलटॉस ऑन साइडला हा फटका सजवलाय.
अगदी व्ही शेप मध्ये आपण पाहतोय वाडिश लॉंगॉनला त्या ठिकाणी डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चांगली फिल्डिंग खऱ्या अर्थानं पाहायला मिळते. एकच धाव चेंडूवरती मिळेल. आता पुनश्च समीकरण बदलेल. येणारे निर्णायक चेंडू असतील 5 आणि बनवायच्या त्या 25 धावा. म्हणजे आता तुम्हाला इथून मोठे फटके मारायचे आहेत. सलामीची जोड साखळी अजूनही मैदानावरती आहे. त्यांच्याकडून खऱ्या अर्थानं कर्जत टीमला अपेक्षा आहे. कर्जत 40+ आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपण पाहताय ना धाकटी पंढरी आणि इथे आपण पाहतोय नो बॉल. मातोश्री हॉस्पिटलचे डॉक्टर पवार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती असेल की आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. फोर्टी 44 धावा. 5 चेंडू 20 धावांची गरज. फ्रीटचा चेंडू होता. इथे दांडी गोल जरूर झाली होती परंतु फ्रीटचा चेंडू होता. रनआउटच्या स्वरूपामध्ये त्या विकेट्स नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या आपण पाहताय जाऊन पोहोचली आहे ती 44. 4 चेंडू आणि 20 धावांची गरज. शेवटचे 4 चेंडू आणि 20 धावांची गरज असेल. नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये दाखल झालेत अगदी 3ऱ्या क्रमांकावरती आपण पाहताय संदीप यांना. आणि स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला निश्चितच पाहायला मिळतील बाळादादा धनवी ज्यांच्यावरती खऱ्या अर्थानं संपूर्ण विश्वास आहे. बराचसा काल क्रिकेटचा ज्यांनी गाजवून सोडला ते बाळादादा धनवी स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतात. योगेश थोडं थांबेल. सर्वांना प्रेक्षक वर्गाला विनंती आहे ज्या पट्टीवरती आपण बसलात तो बाउंड्री लाईनचा पडदा आहे त्याच्यावरती कुणीही बसू नये. स्टेजच्या समोर विनंती त्या पडद्यावरून आपण उठायचंय. पडदा सोडा तो. इथे विकेट आले आणखीन एक. बाळादादा धनवी इथून मात्र बाद झालेत. 4 चेंडू 20 ची गरज होती. विकेट आली. आता 3 चेंडू बनवायचे आहेत 20 धावा. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग केली आहे धाकटे पंढरी या क्या बात है. पारितोषिक येत आहे योगेश. जरूर मान्यवरांसाठी फार एक खुशाली आहे. दिनेश दादा कडू उप शहर प्रमुख आहेत शिवसेनेचे परंतु आता मैदानात दाखल झालेत. त्यांच्या प्रत्येक षटकाराला 1000 रुपयाचं कॅश प्राइज संकेत दादा भासे यांच्याकडून. दिनेशजी कडू मी तर म्हणेल खरंय संधी आले बॉलरची सेटिंग करू नका. 3 बॉल 3 सिक्स मारले तर तुम्हाला गाडी नंबर 4040 चं बक्षीस. अरे करतील सेटिंग. फटका चांगला आहे परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. प्रयत्न जरूर खऱ्या अर्थानं करत होते. एलिव्हेशन थोडस कमी आपण पाहतोय. ताकद थोडीशी कमी लागली या फटक्यामध्ये आणि इथून एक धाव कंप्लीट झाली. 2 चेंडू आणि आता बनवायचे आहेत 19 धावा. एक्झिबिशन मॅच आपण पाहतोय. कर्जत विपक्ष खालापूर 40+ चे हे सर्व खेळाडू आपल्याला निश्चितच मैदानावरती पाहायला मिळत आहेत. फुल लेनचा चेंडू अक्षरशः खोदून काढलाय. ऑन साइडला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. चांगली फिल्डिंग. आदरणीय डॉक्टर विजयजी पवार यांच्या मंचाच्या ठिकाणी आगमन झाले. यांना विनंती आहे की आपण मंचावरती स्थानपन्न व्हायचंय. अगदी मातोश्री हॉस्पिटलचे सर्व ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते विजयदादा पवार या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्याच समेत आमचे प्रतुल म्हात्रे हे सुद्धा उपस्थित झालेत. विनंती असेल आपण मंचावरती स्थानपन्न व्हायचंय. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत. आणि प्रतुल म्हात्रे यांना सुद्धा विनंती की आपण सुद्धा स्थानपन्न व्हायचंय. अगदी आज प्रतुल म्हात्रे 40+ मध्ये नाही आहेत खरं म्हणायला गेलं तर. थोडस कामाचा व्याप सुद्धा तितकाच आहे. चला मी विनंती करेन त्वरित आपण सन्मान करायचा आहे. अर्थातच आपण पाहतोय या ठिकाणी डॉक्टर विजयजी पवार उपस्थित आहेत. यांना सन्मानित करतील आदरणीय संकेती भासे.
डॉक्टर विजयजी पवार यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. मायेची उपदार शॉल, शुभेच्छांचा पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण भेट म्हणून सन्मान चिन्ह दिलं जाते, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. अर्थातच ते नाव खरं म्हणायला गेलं तर दिग्विजय पवार म्हणून डॉक्टरांची ओळख आहे. आमच्यासाठी विजय पवार आहेत, परंतु त्यांचं ओरिजिनल नाव जर तुम्ही पाहायला गेलं तर दिग्विजय पवार आहेत. चला नेक्स्ट मॅच आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. पळसझरी आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपण पाहतो एक्सल. जशी मॅचला होईल सुरुवात तसे मायक्रोफोन वरती जोडले जातील संदीप सर. फोर्टी प्लस मध्ये विजय कोणाचा झालाय? खलापूर टीमचा Yes. विजय झाला आणि मॅन ऑफ द मॅच लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल. चला आणखी एक सन्मान या ठिकाणी घ्यायचा आहे. आदरणीय प्रतुल मात्रे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना सन्मानित करण्याची विनंती. चला आपण धाकटी पंढरीची 40 प्लस टीम या आपण मंचावरती. धाकटी पंढरीची 40 प्लस टीम आपण मंचावर या. आपल्याला या ठिकाणी कर्जत सर थोडं थांबवतो. मॅन ऑफ द मॅच असतील 7 चेंडू आणि 26 धाब्यांचे ज्यांनी विस्फोटक इनिंग साकारली आहे ते सुमित ठरलेत या मॅचचं मॅन ऑफ द मॅच. चांगली बॅटिंग कार्यार्थन आपल्याला पाहायला मिळाली एक्झिबिशन मॅच मध्ये. कर्जत विपक्ष खलापूर 40 प्लस ची एक्झिबिशन मॅच. चला एक्सल टीम आणि त्याच्या विरोधात पलसदरे आपल्या निर्णयावरती त्वरित अंमलबजावणी करायची आहे. आणि जाऊया आपण हा सन्मान घेण्यासाठी. अर्थातच सन्मान मी विनंती करेल की या ठिकाणी धाकटी पंढरी 40 प्लस आपण या विनर ठरला त्या ठिकाणी या आपण. आपल्याला वैभवजी सुरावकर कर्जत उपशहर प्रमुख यांच्या वतीने 1000 रुपयांचं कॅश प्राइज आहे आणि ती ट्रॉफी येऊ द्या. आणि आदरणीय संकेत सरांना विनंती करील की 1000 रुपयांचं कॅश प्राइज आपण प्रदान करायचं आहे. अर्थातच धाकटी पंढरे विनर ठरले शो मॅच मध्ये. आणि अर्थातच डॉक्टर साहेबांना सुद्धा विनंती करेल की आपण सुद्धा या ही ट्रॉफी देण्यासाठी. अर्थातच आपण पाहतोय अगदी ट्रॉफी दिली जाईल संकेतजी भास्ते आणि दिग्विजय पवार डॉक्टर यांच्या शुभ हस्ते. आणि कर्जत 40 प्लस तुमचं मनापासून कौतुक करेल. अगदी फार चांगला संघर्ष तुमच्या माध्यमातून झाला. मॅन ऑफ द मॅच सुमित या आपण प्लेअर ऑफ द मॅच चा किताब घेण्यासाठी. यस जितके प्लेयर आहेत तितकं सर्व प्लेयरचा सन्मान या मंचावरती जरूर केला जाईल. एक एक प्लेयर या. आता एक प्लेयर या. सन्मान जरूर प्रत्येक प्लेयरचा केला जाईल या ठिकाणी. चला धाकटी पंढरीचे जे काही प्लेयर आलेत त्यांना विनंती आपण मंचावर या. आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल.
हा सन्मान या ठिकाणी केला जातोय. अर्थातच खालापूर वरून कर्जत साठी जरूर 40+ अगदी फार फार शुभेच्छा असतील, कारण आम्ही तुमचा क्रिकेट जवळून पाहिलाय. मगाशीच आमची चर्चा झाली. आता जे युवा पिढी मैदानात खेळते ना, यांच्याकडे प्रॅक्टिसचा अभाव आहे. प्रॅक्टिस फार कमतरता येते, परंतु तुमच्याकडे मला आजही अनुभव आहे, कारण सकाळी उठून लवकरच 5-6ला उठून जॉगिंग वगैरे सगळ्या गोष्टी चालू आहेत आणि अगदी फिटनेस मध्ये राहण्यासाठी तो प्रयत्न जरूर आहे. तुमचं मनापासून कौतुक करेल. अगदी फार चांगली प्रॅक्टिस तुमची चालू आहे. एकदा युवा खेळाडूंना लाजवेल असा क्रिकेट तुमचा पाहायला मिळालाय. कसं मजा असते ना, परंतु या मॅच मध्ये फार चांगली मजा असते. सगळ्या क्षेत्रातील लोक एकत्र येतात आणि मात्र क्रिकेटचा अनुभव घेत असतात. मग तिथे राजकीय, सामाजिक, आर्थिक, कला, क्रीडा, संगीत, शैक्षणिक, धार्मिक सगळ्या क्षेत्रातील खेळाडू पाहायला मिळतात. मान्यवरांकडून 40+ कडून जरा रजा घेतो. वळूया आपण आपल्या मुख्य सामन्यांकडे. अर्थातच या ठिकाणी आपण पाहणार आहोत पलसदरी आणि त्याच्या विरोधात टीम एक्सेल. दोन संघात दरम्यानचा संघर्ष जरूर आहे. क्रिकेट आणि क्रिकेटची दुनिया मित्रांनो घेऊन आले आपल्याला पुन्हा एकदा साहेबाज आमदार चषक 2024 मध्ये क्रिकेटची दुसरी रजनी या ठिकाणी पाहायला मिळते. अर्थातच डे नाईटचे सामने आणि या सामन्या दरम्यान आपण पाहतोय टॉस जिंकलाय तो मात्र एक्सेल टीमने. स्वीकारले फिल्डिंग. पहिला बॉल गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज कौशल. पहिला बॉल फार चांगला होता. सध्या मी तर म्हणेल कीपरने मैदानात केली का चुकी, कारण यावेळी 22च्या स्वरूपात एक धाव धावफलकावरती आली आहे. आमचे चहावाले दादा उपस्थित झालेत. जरा रात्रीची सोय पण तशीच होऊ द्या. दरम्यान विनंती करेल